चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघाची महायुतीची सभा संपन्न होते। या सभेसाठी उपस्थित असलेले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शेखर निकमजी, सन्माननीय माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार विनयजी नातू, सन्माननीय राजेश सावंत, जिल्हाध्यक्ष भाजप, सौ चित्रा चव्हाण, सन्माननीय उमेश सकपाळ, सौ सुरेखा खैराडे, सन्माननीय जयेंद्र खताते, सन्माननीय प्रशांत मोहिते, मंगेश जाधव, आर परिगान जाऊ दे, परिमल भोसले, मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, सभागृहातील सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदर बऱ्याच स्थानिक नेत्यांची भाषणं झालेली आहेत, तुमच्याप्रमाणे मीही ऐकलेलं आहे। मी आपल्या उमेदवारांना लोकप्रिय उमेदवार असं म्हणालो, तो यासाठी म्हणालो, आमदार सगळेच होतात, सगळेच असतात, पण जनमानसात लोकप्रिय होणारे आमदार मला वाटतं 5 वर्षात आमचे शेखर निकमच आहे, निकमच। बांधवांनो, महायुती सत्तेवर आहे आणि आता सत्तेवर यायचं आहे। हे सत्तेवर कोण आणणार आहे? ते तुम्ही सर्वजण आहात। या सत्तेमध्ये आपल्या हक्काचा आमदार जायला हवा। आपण काय 5 वर्ष काम करतो किंवा वर्षभर काय काम करतो हे केव्हा समजतं? आपला उमेदवार विजय होतो याचा अर्थ कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे असं समजलं जातं। आणि म्हणून या वेळेला महायुतीची निवडणूक आहे, या विधानसभेला परत एकदा आपलं सरकार यावं अशी मेहनत कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे। सर्वे येत आहेत, 161 जागा येतील महायुतीच्या। ते 161 मध्ये आपली 100% आहे का हे कार्यकर्ते सांगू शकतात। हो, आमची आहे। असं काम केलं असेल, विश्वासार्हता लोकांची मिळवली असेल, मतदान होणार आपल्याला जी खात्री असेल, तर मग काय हरकत नाही की आपले निकम येतील। बांधवांनो, एक वेळेला मी या कोकणातून शिवसेनेत होतो आणि त्यावेळेला 95 साली सावंतवाडी ते पोलादपूर 11च्या 11 जागा मी निवडून आणल्या होत्या। 11च्या 11 तिकडे टाळ्या नाही वाजत आहे। 11च्या पेक्षा काय बाजूला काय की काय? असं लक्षात ठेवा, माझी नजर चारी बाजूला असते। कोकणात एक कोणी नेता असं कोणी आहे 35 वर्ष टिकलाय का? हो, मी टिकलो आहे। बांधवानो, मी आज आलो इथे, बऱ्याच सभा सिंधुदुर्ग आणि भागात आहेत, अनेक ठिकाणी मागणी येते, मी बोललो नाही येणार। कोकण आणि मुंबई सोडून मी कुठे? मी सांगितलं, मी बीजेपीला कळवलं, मी नाही कार्यक्रम घेणार। आता बघा, एक सभेसाठी मी एवढा प्रवास करून आलो, कणकवलीवर निघालो। आमच्या निकम साहेबांनी आभार मानले, शेखर हे फक्त तुझ्या प्रेमासाठी आलोय, प्रेमासाठी। मी आमदार बिमदार मला माहित नाही, पण शेखर निकम एक माणूस म्हणून अतिशय चांगला। तो आमदार नव्हता, त्याचे वडील खासदार, मी तेव्हापासून त्याला आणि अशा माणसाच्या प्रचारात जावं। मी त्यांना सांगितलं होतं की मला एक सभा कुठे दे, आज दिली 12 वाजता आणि म्हणून मी आलो। मी
आता इथे राणे ॲड करतात रामदासजी, संध्याकाळी या रात्री पण या, असं कसं होईल? तिकडे लोक वाट बघणार ना, पाहणार ना. पण बांधवांनो, उमेदवार चांगला आहे, प्रचार करायला चांगला आहे, त्याच्याबद्दल फार बोलू शकतो आपण, सांगू शकतो, विश्वास देऊ शकतो, असं त्यांचं सर्व क्षेत्रात काम आहे. सर्व क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रापासून अनेक विधायक संस्था आहेत, समाजहिताच्या संस्था आहेत. त्यामुळे उमेदवार चांगला आहे, कार्य चांगलं आहे. हे झालं वैयक्तिक उमेदवाराचं. सगळी यादी आहे माझ्याकडे त्यांच्या कार्याची, मी येताना ती वाचतच आलो. देशात सत्ता कोणाची आहे? भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. गेली 10 वर्ष, 11 वर्ष चालू आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या देशात गेल्या 10 वर्षात केलेलं काम आणि कार्य लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जायला पाहिजे. आतापर्यंत पंतप्रधान अनेक झाले, मला तुलना करायची आहे, कुणाला कमी लेखायचं नाही, पण आमचे पंतप्रधान वरचढ आहेत हे अभिमानाने आम्हाला सांगतात. या शब्दाला जोड म्हणून पत्रकार म्हणते हो वरचढ म्हणजे काय, मी सांगतो. आम्ही 2014ला सत्तेवर आलो, मोदी साहेब आले, तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता, 11 नंबरवर. आता भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आहे, 5व्या. मोदींनी सांगितलं अजून 2 वर्षांनी भारत 3ऱ्या क्रमांकावर येईल. अमेरिका, चायना, भारत असं येईल. आपण जपान आणि जर्मनीला ओव्हरटेक करणार या 2 वर्षात. हे कार्य नाही, काम नाही, कोणी करून दाखवलं यापूर्वी. प्रत्येक जो यायचा, हमारा देश गरीब है, अन्न वस्त्रादि, रडत रडत कारभार करायचे. मोदी नाही, हम दुनिया में विकसित देश बनाएंगे, आणि त्या कामाला लागतायत. आणि म्हणून आज त्यांनी आपल्याला 5वा, आता 3ऱ्या क्रमांकावर आणलाय. एक बघा गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, कोरोनाच्या काळात कोरोना सुरू झाला, अनेक कारखाने बंद पडले, दुकानं बंद पडली, फेरीवाले बंद झाले, घरी पगार जात पोचत नव्हता, दुकानातून पैसे घरी येत नव्हते, उपासमार सुरू झाली होती. लाखो लोक आपल्याही देशात गेले, अनेक देशात तर फार गेले, आपल्या देशातही गेले. मी तेव्हा कॅबिनेटमध्ये होतो मोदींच्या. मोदीने अनेक तज्ञांना बोलवलं, मेडिकल तज्ञांना, आणि क्या कर सकते हैं बोलिए, हमें कुछ करना है, ये रोकना है, कोरोना को रोकना. मोदीने एक लस सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, एक्सपर्ट लोकांच्या एक लस आणली, ती यशस्वी झाली. किती देशात पुरवली? असंख्य देशात. 220 कोटी लोकांना लस मोदींनी दिली आणि लोकांनी टोचली. 220. कुठल्या देशाने केला एवढा पराक्रम? आपल्या देशाचं दुर्दैव वगैरे म्हणणार नाही हो, चांगल्याला चांगलं म्हणणं, कौतुक करणं फार दुर्मिळ आहे हो, दुर्मिळ आहे. नाही तर परदेशात एखाद्या अध्यक्षाने केलं, उचलून धरलं असतं, तरी मोदींवर टीका करतात. ऐसे वैसे. माझ्या विरोधकांना सांगेन हो, कोण कोण येऊन गेले मला माहित नाही, आणि आता येतीलही. मोदींवर अनेक आरोप झाले असतील, ते असे वागतात, अमुक बोलतात, बोलत असतील, ते बेधडक बोलत असतील, स्वभाव आहे. मोदींनी 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही केला आपल्या देशात, 1 रुपयाचा नाही. कोणी आरोप करू शकत नाही. मोदी हे आपल्या खऱ्या अर्थाने सांगू तुम्हाला, देशाला योग्य आणि देश विकसित प्रगतशील बनवण्याला योग्य नेतृत्व आहे. आम्ही जवळमुळं किती तास काम करतात हो. एक दिवशी 4 वाजता आले फ्रान्समधून,
आणि सकाळी कॅबिनेट होती 10:30ची. आम्हाला सगळेजण आम्ही म्हणालो कॅबिनेट मंत्री की नाही आज कॅन्सल होईल. आम्ही वाट बघत होतो कोण येतो का कॅन्सल. फोन आला नाही. आम्ही बोललो चला जाऊन तिथे तरी पाहू. मोदी 10:30ला येऊनच अगोदर बसले होते आमच्या अगोदर. 10:30 4 वाजता आले. झोपले कधी, उठले कधी, तयार कधी परत. हे कोणासाठी? देशासाठी. हे कोणासाठी? 140 जनतेसाठी. ह्याची जाणीव करून द्या तुम्ही. लोकांपर्यंत जाल तेव्हा. अमुक पक्षाचा आहे म्हण नको. आपली युती आहे. युती आहे. भारतीय जनता पक्ष आणि आमचे शिंदे शिवसेना आणि अजितदादा घड्याळ हे तिघं एकत्र एक जीव व्हायला पाहिजे हो. तर लढणं म्हणतात त्याला. सैन्य पलीकडे पाकिस्तान चायना आहे, समोर काय बघतं? हे आपले दुश्मन आहे. एक संघ होऊन तेव्हा आपण लढतो त्या देशाशी. आताही युती आपली आहे. आपला जर विजय व्हायचा असेल सगळ्यांनी एकत्र या. आधी बीजेपी एकत्र व्हा. निवडणुकीत आपल्या असतात गट. आता नको. माझ्या निवडणुकीत समजू शकतो. मला कॉन्फिडन्स असतं आपण जिंकणं. मला जाऊ दे, छोटी मुलं आहेत, काहीतरी चुका करतील. पण मी विसरत नाही. वाईट सवय माझी विसरत नाही. बांधव आता नको, सुख नको. एकत्र आहे. एक व्हा. विजय आपलाच आहे. चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे प्रगत करायचे आहेत, विकसित करायचे आहेत. असे तसे नाही. एक मुलगा मुलगी इतकी बेकार राहता कामा नये. बेकार असता कामा नये. आपल्या दोन्ही जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 4 लाखापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. सिंधुदुर्ग 2.5 लाखापर्यंत आहे. तुम्ही 2.25 लाखापर्यंत आहात. मग 4 लाख जेव्हा पर कॅपिटल इन्कम होईल तेव्हा जीवन कसं असेल विचार करा. राहणीमान कसं असेल, अपग्रेड झालेलं, जेवणाचा दर्जा किती सुधारलेला असेल. चांगले आहार मुलांच्या पोटात जातील. सशक्त बुद्धिवान मुलं निर्माण होतील. मग डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, सायंटिस्ट होतील, उद्योगधंदे आणतील. पर कॅपिटल वाढत जाईल. त्यासाठी प्रयत्न कराल म्हणून सत्ता हवी. अजून मी तुमच्या पाठी लागलो नाहीये आणि सरकारी यंत्रणेच्या नाही. ही संपू दे निवडणूक. अजून अधिकाऱ्याने माझी ओळख झाली नाही. बरोबर कसं आहे नारायण राणे? हां नाही मला नाही चालेल. अहो ॲडमिनिस्ट्रेशन मी हाताळलं आहे. राज्याचा हाताळलं आहे. दिल्लीला मी कॅबिनेट मंत्री काम केलं आहे. 35 वर्ष मंत्री कुठल्या ना कुठल्या खात्याचा महाराष्ट्र आणि दिल्लीला मग परत कॅबिनेट. विरोधी पक्ष नेता 6 वर्ष. सत्तेत काय विरोधात काय सगळं मला माझा अनुभव घेतला आणि माणसंही मिळवत गेलो. आज प्रेमाने सांगायला आलो आहे. नेता म्हणून तुम्ही असंच केलं पाहिजे असं नाही सांग. प्रेमाने तुम्हाला शेखर प्रेम देतो. विधायक सामाजिक सर्व क्षेत्रात अतिशय शिक्षण क्षेत्राचं सगळं करतो. मी अनेक वेळा शाळेत त्याच्या गेलो आहे. काय उद्घाटनला आलो आहे. शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे. वाढला पाहिजे. आपण म्हणतो विकास व्हावा. कशाचा विकास? शिक्षणात विकास. आपली मुलं चांगली शिकावी. त्यांना इंग्लिश चांगलं बोलता यायला पाहिजे. जगाच्या स्पर्धेत भारतातल्या कुठल्याही रिटन टेस्ट ओरलला पास होतील. ओरलला गेल्यानंतर परीक्षकांनी विचारलं पाहिजे बाबा कुठे शिकलास तू किंवा कुठे शिकलेस ग. मग तुमच्या रत्नागिरीच्या अमुक एक शाळेचं नाव सांगायला पाहिजे. वा काय हुशार मुलं आहे. हा सगळा दर्जा केव्हा सुधारेल? चांगले लोकप्रतिनिधी मिळतील तेव्हा. आमदार मिळतील, खासदार मिळतील, मंत्री मिळतील तेव्हा. तुम्ही मंत्र्यांना नाही सत्व. फार गुणी लोक आहेत. आमच्याकडे नाही. सिंधुदुर्गात फार छोटे मोठे आणि सारखी पत्ररीत लोक बसतात. रिटायर होऊन फार आली आहेत गावी घरी.
मी जेव्हा पहिल्या वेळेला आमदार झालो ना, ते एक प्रांत होते तुमच्या साखरपा साईडला, माझ्या सासरवाडीच्या जवळचे. ते म्हणलं, राणेजी तुम्ही आमदार झालात? हो. अहो इथल्या लोकांच्या काही सवयी सांगतो. मी म्हणलं काय? फार चिकित्सक लोक आहे म्हणा. कधी आमच्या शिपायानी एखाद्या ऑर्डरसाठी जाताना 2 रुपये द्यावं असं बोललं, देतील 2 रुपये. 28 ठिकाणी पत्र पाठवतात, राष्ट्रपती, पंतप्रधान पासून तहसीलदार. मी ह्याला माझ्याकडून 2 रुपये या ऑर्डरचे याने घेतले. असे चिकित्सक आहे. बांधवांना आपल्याला बरंच काही काम करायचं. हा जिल्ह्याला अजून आकार नाही. आकार भौगोलिक परिस्थितीने आहे. काय काय असायला पाहिजे. मी कलेक्टर, SP यांच्याशी बसणार. या जिल्ह्यात काय काय मनोरंजनासाठी काय आणावं. सिंगापूरलाच आम्ही का जावं, युरोपमध्येच का जावं, आमच्याकडे तसं का नाही. ठिकाणं आम्ही ठरवू. सिंधुदुर्गात मी 28 ठिकाणं ठरवली. त्या 28 ठिकाणी ती स्थळं, पर्यटन स्थळं, तिथे पर्यटक येऊ लागलेत. आता तिथे टॉयलेटपासून सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवली आहे. त्या ग्रामपंचायतीला पैसे दिले की युरिनल बांध, साफसफाई ग्रामपंचायतीचा माणूस करेल. तसं इथे करायला पाहिजे. समुद्रकिनारा आहे, नदी आहे, नद्या आहेत. पर्यटनातून विकास होतो. गोवा बघा, एवढंसं राज्य आहे, 4.5 लाख पर कॅपिटल इन्कम आहे, 4.5 लाख. सिक्कीम बघा, चायना बॉर्डरवर आहे, 4,10,000 आहे, 10,000. मग आम्ही करायला पाहिजे तसं योजना आणू. मी आता सिंगापूरच्या काही कंपनीशी तिथे जसं पर्यटनाची वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या 2 जिल्ह्यात आणायचा प्रयत्न करतो. पहिलं म्हणजे तुमचं सहकार्य पाहिजे. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्ह्यात इन्क्लूड करायला. अहो जगातले पर्यटक येतील, खर्च करतील, जातील. परदेशी युरोप, अमेरिकामधलं एक पर्यटक येतो, 7 दिवस 5 स्टारमध्ये आपल्याकडे राहायला किमान 10 लाख खर्च करून जातो. हे 10 लाख अन्न धान्य, बरं त्याच्यामध्ये फ्रूट खाईल, आंबे खाईल, अमुक काय तमुक काय, फिरेल, मग टॅक्सी, हॉटेलचं भाडं, हा सगळे करून तो 7 दिवसात तो 10 लाख. त्याला एक कॅटेगरीचा पर्यटक म्हणतात. आपल्याकडे A, B ची अपेक्षा करायची. C वाले सगळे ब्राऊन शुगरवाले असतात, ते आपल्याला नको आहे, जे आता गोव्याला सुरू झालं. आणि मग आपल्याला ह्या सगळ्याचा रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, पुरासाठी चिपळूण नदीवर पण उपाय. ते मी मीटिंग घेतोय, ती संबंधित यंत्रणा केंद्र राज्याची, त्यांच्याशी ते करू. पण पहिलं लग्न कोंडाण्याचं, शेखरचं. वहिनी नाही ना याच्यात, नाही. नाही तर बोलते तुम्ही लग्न लावून देता, मी आहे ना इथे. आणि बांधवांनो, आपल्याला भरपूर काम करायचं आहे, ते आपण करू. पण आज मात्र तुम्ही शेखर मोठ्या मताधिक्याने यायला पाहिजे. आता राहिले विरोधक, उबाटा, शिवसेना, उद्धव ठाकरे. आमच्या जिल्ह्यात काल सभा झाल्या, तुमच्याकडे झाले का? नाही आले नाही. आमच्या शेखरचे संबंध असतील. नाही चांगले, आम्हाला काही नाही. आज सांगावं काय आहे त्या पक्षात. माननीय बाळासाहेबांनी 45 वर्षात महाराष्ट्र मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना काढली. 45-46 वर्ष प्रामाणिकपणे चालवली. मी 39 वर्ष साहेबांबरोबर होतो. कोणी आलं, साहेब यावेळेला काँग्रेसशी समझोता करा, आपण सत्तेवर जाऊ. नाही, एक वेळी मी पक्ष बंद करीन, पण मी काँग्रेसवर जाणार नाही, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मी हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. हिंदुत्व हा माझा आत्मा आहे, मी नाही सोडणार, असे बाळासाहेब म्हणायचे. आणि ह्या चिरंजीवानी 19ला निवडणूक झाली, आमच्या बरोबर युती.
बीजेपीवर मंगळसूत्र घातलं आमचं, युती केली. निवडून आल्यावर आमचे देवेंद्र फडणवीस फोन करता, उद्धवजी या बसायचं, आपल्याला शपथ कधी घ्यायची, मंत्री हे ठरवाय. हा माणूस फोनही घे ना, आणि उठला गेला पवार साहेबांकडे. पवार साहेबांकडे आमच्या देवेंद्रकडे मंगळसूत्र पाठवून दिलं. मी चाललो. बांधवानो, हिंदुत्वाशी तडजोड करून युती होऊ नये न जुमानता गेले कशासाठी? मुख्यमंत्री पदासाठी. लायकी नाही त्या माणसाला. मी जवळून 39 वर्ष राहिलो शिवसेनेत. एक दिवसाआड मातोश्रीवर असायचो. काय प्रशासन माहित नाही त्याला, ना अर्थव्यवस्था माहीत, कधी बसला नाही, कधी कोणती राजकारणात 2000 सालापर्यंत नव्हता. 2000 सालापर्यंत. 2000 साली सत्तेवर आला. मी विरोधी पक्ष नेता होतो. त्याला कुठे चालला? मी कराडला चाललो साहेब, मला फोन करा. राणेसाहेब मी कराडला चाललोय आणि ह्या विषयासाठी सभा आहे. ही का सांगायचं? त्याला टिप्पणी पाहिजे, भाषण काय करायचं. माझ्या डिपेंडवर टिप्पणी करून मी पाठवायचो. एकदा कराडमध्ये एरिकेशनची सभा होती. विषय होता सावंत. विषय होता पाटबंधारेचे प्रकल्प त्या कराड बिराडला साताऱ्याला बंद पडले, परत चालू करायला किती पैसे लागतील यासाठी कॉन्फरन्स होती आणि यांना बोलवलं. मला आणि विषय सांगितलं. मी काढलं डिटेल आणि त्यांना टिप्पणी दिलं की 60,000 कोटी रुपये हे दुरुस्त करायला सगळे प्रकल्प पैसे लागणार आहेत. गेला टिप्पणी घेतली, पूर्ण वाचली की नाही माहीत नाही, आणि वाचून बोलला. आणि 60 ऐवजी 6 कोटी दिले तर सगळे प्रकल्प चालू होतील. अरे बाबा 60 कोटी. मला तिकडून पत्रकार, राणेसाहेब खरे किती हो? मी 60 कोटी. मुंबईतून मला होतो, सॉरी साहेब माझी चूक. अरे अशा चुका कशा करतो? देशाच्या अर्थमंत्री आल्या मुंबईत, निर्मला सीतारामन, हे मुख्यमंत्री, आणि फायनान्सवर एक कॉन्फरन्स होती. फायनान्सवर निर्मला सीतारामन जी म्हणाल्या, उद्धव जी आप मुख्यमंत्री हैं, अरे आपकी अर्थव्यवस्था, रिसोर्स देखिए, आप एक्सपेंडिचर देखिए, एक्सपेंडिचर बढ़ते जा रहा है 20%, रिसोर्स 5% भी नहीं बढ़ रहे. हाथ वर करतो. मैडम हमें फाइनेंस बिजनेस कुछ नहीं मालूम. मग कशा झक मारा मुख्यमंत्री बनला? हे काय माहीत नाही. सरळ बोलतो देशाच्या अर्थमंत्र्यांकडे, त्या आपल्याला विकासाला पैसे द्या म्हणतो. मला काय कळत नाही, ते तुमचं काम आहे. मग तुझं काम काय? असा झाला. त्यांना म्हणजे पवार साहेबांना असा माणूस पाहिजे होता. पवार आणि काँग्रेसला काही झालं तो काय बरं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री, मंत्रालयात किती वेळ गेला? 2 दिवस. बघा 2 दिवस. काय कर्तृत्व तुझं? काय शिवसेनेने आमच्या रत्नागिरीला काय दिलं आणि आमच्या सिंधुदुर्गाला काय दिलं, कोकणाला काय दिलं? काय दिलं? चिपळूणला पाहायला आला, दिलंस का पैसे बाबा? काय दिलं? काय नाही. तरी आता आमची सत्ता आहे ना. लाडकी बहीण आमच्या एकनाथजी शिंदेने योजना काढली. लाडकी बहीण फार प्रतिसाद मिळतोय. आमच्या बहिणी खुश आहेत सगळ्या. आता 1500-2100 रुपये झाले, वाढले. मी आता हँडबिल पाहिलं त्यांच्या युतीचं, आघाडीचं. 3000 रुपये आमची सत्ता आली, 3000 देऊ. खिशात का आहे का? सत्ता आहे का हो त्यांची? मी आता चिपळूणमध्ये येत होतो, एका दुकान दिलं साखर 20 रुपये किलो. लाईन लागली आणि दुकान जेव्हा बाई जाते, हो साखर 20 रुपये. साखर नाही. और बोर्ड लिहिलं, बोर्ड लिहिलं पण साखर नाही. काय दुकानात माल नाही आणि लिहून ठेवतात तसं या शिवसेनेच्या उबाटा मध्ये. काय आहे आता? कोण राहिलंय हो? काही नाही, कोण नाहीये. यावेळेला 20 जास्तीत जास्त आमदार येते.
शरद पवार साहेब फार सिनियर 84 84 वर्षाच्या आहेत. लाडक्या बहिणीवर टीका करतात. अर्थव्यवस्था पाहून योजना करायला पाहिजे. साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होता. 1 2 नाही 3 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. लाडक्या बहिणीला दया दाखवली. भाऊबीजच्या निमित्ताने काय दिलंच नाही. तुम्ही दिलं नाही. आमचे एकनाथजी देत आहेत. तुम्ही उलट आशीर्वाद द्यायला पाहिजे. वय आशीर्वाद द्यायचं नाही. अजूनही तरी फिरतायत, तरी बोलतायत, तरी टीका करतायत. मला त्यांना एवढंच म्हणायचं, चांगल्याला चांगलं माणुसकीचा धर्म आहे साधू संतांनी शिकवला. पवार साहेब त्यावेळेला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. आता होता आरक्षण मिळायला पाहिजे. मग का नाही दिलं तुम्ही? आपण काय करायचं नाही, काय करायचं नाही. केलं असतं तर हे आम्हाला आता करायला लागलं नसतं. आणि म्हणून बांधवांनो, हे फक्त निवडणुकीपुरते बोलतायत. निवडणुकीपुरते. तिसरं काँग्रेस इथे बोलतात घराणेशाही चालणार नाही का. राणे निलेश नितेश घराणेशाही. बरं, आमचा निलेश MCOM PhD आहे, अमेरिकेहून शिकून आला. नितेश लंडनवर MBA लंडन आहे. बरं ना, राजकारणात अनेक वर्ष काम करता. आम्ही उद्योजक आहोत. तिघांचे वेगवेगळे उद्योजक आहे पण एकत्र आहेत. पण ठीक आहे, आम्ही उद्योजक आहे, मेरिटवर मिळाली असते. नेहरू घराण्याचं काय हो. राहुल गांधी 11वा आहे. मी मोजून आले 1 2 3. त्यांच्या या स्वतंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत 11 जण पदावर आहेत. आम्ही बोललो नाही. देशाची प्रगती केली नाही. याला मोठं जबाबदार तुम्ही आहात. नाही बोललो आहात तुम्ही. आता काम ना धंदा, एवढी दाढी वाढवतो आणि आपला चालतोय नेहमी. चलो बघा, TV उघडलं का कधी पण चालतच आहे. बस समोर कोण आला तर द्यायला काय नाही, खिशात काय नाही. हा नेता बनू शकतो का हो आपल्या भारताचा? काय आमचे मोदी कुठे, अमित शाह कुठे, नड्डा कुठे आणि हे कुठे हो. ये तो हमारी सत्ता आएंगी. अरे भाई कैसे आएंगे, हम होते हुए नहीं आएंगी. आम्ही आहोत ना. हे काय आम्ही काय देवा बसलोय. ये बाबा ये रावजी तुम्हारी टीम लेके आओ. ना पटोले नावात नाना आहे. आता पटोले कुठून आणणार सांगा. ते विचारात त्याला बरं वाटतं हमारा आइंदा मुख्यमंत्री आहे. हा आपला ड्रेस बदलतोय रोज. ड्रेस बदलून मुख्यमंत्री होतो का? हे तिन्ही काय कामाचे. मी जवळून सगळ्यांना पाहिलेलं आहे. काँग्रेसमध्ये मी पण काही काळ होता. काळ जेव्हा मी त्यांची शिष्ट, मी तर फरा राजकारणी तुम्हाला सांगतो. मी प्रत्येकाचा अभ्यास केला. मी सोनिया गांधींचा व्यवस्थित अभ्यास केला, एक्सपर्टकडून करून घेतला. बाईने मला बोलवलं. त्यांना काय माहिती असते का त्या ओरली विचारतात? नाही म्हणे, ते IB कडून रिपोर्ट मागून घेतात. राणे आ रहा है, 11 बजे आएंगे, 1 दिन पहिला मुझे डिटेल देऊ. तो माणूस कसा आहे, स्वभाव कसा आहे, त्याचं कर सगळं. आणि बाई अशा ठेवतात. राणे जी बहुत साल आप शिवसेना में निकाला. यस मैम, मैं है 39 साल निकाला मैंने. फिर हमारे पार्टी में आप रहेंगे. बोला अच्छा रहूंगा. कमिटमेंट दिली की तुम्हाला मुख्यमंत्री करतो. 6 महिने 12 वर्ष झाली तरी नाही केलं. मी शेवटी गेलो एकदा. राहुल जी ने मला बोललो राणे जी आइए, हमें कुछ मौका दीजिए. नहीं मौका नहीं, टाइम लिमिट खत्म. ये मैं चला. मैं बोला नहीं मैं चला, अभी मैं रुकने वाला नहीं हूँ. राणे जी थोडं नाही. बोला नाही, सांगू ना त्या घरी जाऊ नका. आणि बसलो पण होतं. राणे जी बैठे, चहा लीजिए. बोला नाही. हे चहा द्यायचा आणि परत आत्ता 12 गेली, परत 12 घेऊन जायचा. परत आम्ही आहे तिथेच आहे. हे जाऊ. पण बांधवांनो, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. हा पक्ष देशाचं रक्षण चांगल्या प्रकारे करतोय. सुरक्षितता देशाला आहे. देशातील 140 कोट्यांना कोरोना काळामध्ये लोक उपासमार चालू होती. मोदींनी मोफत धान्य सुरू केलं. 80 कोटी लोकांना, 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजही सुरू आहे बांधवांनो. आजही
अशी कुणी उल्लेख केला? आयुष्यमान योजना, गरीबाच्या घरी कोण आजारी गंभीर पडला, पैसा नसला, 5 लाखापर्यंतची मदत मिळते. या भारतामध्ये गरिबी होती, घरामध्ये पाणी नळाने नाही विहिरीवर मिळालं, नाही तर एप्रिल मे मध्ये विहिरीत पाणी पण नसायचं. मोदीने योजना काढली, गरिबांच्या घरी मी नळाने पाणी देणार. 11.5 कोटी कुटुंबांना पाणी दिलं मोदींनी 10 वर्षात. 11.5 कोटी. ज्यांना घर नव्हती, इंदिरा गांधीने घोषणा दिली, अन्न वस्त्र निवारा. अजून काँग्रेस देऊ शकला नाही निवारा. मोदींनी 12 कोटी निराधार लोकांना घरं दिली. 12 कोटी लोकांना बांधवणं अशक्य. 50 योजना, मी त्याचं डिटेल पाहिजे देऊन जातो. 50 योजना आहेत. तरुणांना तरुणींना उद्योग करायचा असेल तर व्याज दर काय असेल, किती कोटीपर्यंत मदत असेल, किती प्रकारचे व्यवसाय, आधुनिक व्यवसायाची टेक्नॉलॉजी शिकायला आणायला पण कर्ज, मार्केटिंग, माल बनवलात, माल विकायला, आपण एक्सपोर्ट करायलाही पैसे. ही योजना माझ्या अंडर होती. मी 2.5 वर्ष मंत्री होतो. मोदींनी काय शिल्लक ठेवला नाही. आणि म्हणून सुद्धा मोदी या भारताला जगाच्या पाठीवर हे विकसित देश केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग विकसित ते मोदी करणार, एकटे करणार का? त्यामध्ये आपला सर्वांचं योगदान नको, सहकार्य नको? नाही तर ते देतात आम्ही वाट बघायची. उद्धव ठाकरेंसारखी मुख्यमंत्री देतील. बांधव नाही. आपला पक्ष, युतीतला पक्ष, मित्र पक्ष, नातं जोपासा, पवित्र नात्याचं ठेवा, पवित्र ठेवा. नाही तर म्हणे त्यांचं चाललंय ना, चालू दे, माझं काय असं नाही. म्हणून सावंतांना विचारलं कसं चाललंय संसार, ते बोलले चांगला चाललाय. सावंत ठीक आहे. मी बोला नांदा सौख्य बरे आहे. आमच्या शेखरला परत एकदा निवडून द्या, जाऊ दे. इथे 2 माणसं तुमच्या जिल्ह्यात फार भोळी आहेत. खरंच मी अख्ख्या महाराष्ट्रात नाही, मी देशात पण फार फिरलो. एक शेखर निकम आणि विनय नाथ. त्या नावाचा विनय कधी काय विचारला असता, काय रे शेखर अमुक, हो दादा, हो दादा. विनयला विनय काय ठीक आहे, काय ठीक आहे, अरे तिकीट मिळालं नाही तुला, ठीक आहे. एखादा चिडला असता हो माझ्यासारखं, बोला मला नाही पसंत, असं रिॲक्शन काय नाही दोघांच्या चेहऱ्यावर बघा, काय एकदम. अशी माणसं असेल तर कुठलंच जगात युद्ध होणार नाही. जगात, भारताचं जगात नाही होणार. आणि घरच्यांना पण बरं आहे. त्रास असो, बोलावंसं वाटतं, बोलत राहावंसं वाटतं. राष्ट्रवादीचं घड्याळ हातात आहे, काटा थांबत नाही आहे. हां, पुढे 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 चाललाय. मला एक वेळच सांगायचं, मोदी देशाला घेऊन गतिमान रीतीने चाललाय. आमचे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महाराष्ट्राला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एक लोककल्याणकारी राज्य व्हावं, सुखी आणि समृद्ध व्हावं. इथला मराठी माणूस 14 कोटी जनता आहे, हे सुखी समाधी आनंदीमय व्हावी. भारतात 1 नंबरचं राज्य कोणतं? महाराष्ट्र. झटकन कोणी बोललं पाहिजे असं आपण बनूया. आणि त्यासाठी आत्ता तुम्ही जा परदेशात, एअरपोर्टला जर क्यूमध्ये आपण थांबत असाल, तिथे चेकिंगच्या वेळेला मागचा फॉरेनर से यू आर फ्रॉम विच कंट्री, मग आपण बोला इंडिया, हो व्हेरी गुड, मोदी इज देअर. म्हणलं वा, हे बघा आमच्या मोदींचा कसा उल्लेख करतो. बरं, उद्या रत्नागिरीवर असा करताना आपल्याला कसं वाटेल हो? तो वाटावा, अभिमान आपल्याला वाटावा. आणि म्हणून त्यासाठी काम करायला पाहिजे, निष्ठे प्रामाणिकपणे. प्रत्येकाने टार्गेट करा, माझ्या विभागात बूथ आहे, एवढी मतं एवढी मिळणारच, एवढे मिळणार. आम्ही सिंधुगड टार्गेट दिलाय. पुढे बोललं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे. उमेदवारी हवे ना, तर बूथवर पाहणार आम्ही कोणी किती मतं मिळून दिली.
तुम्हाला धमकी नाही, हा धमकी नाही, फक्त मी तिकडे केलेलं सांगतोय. आणि म्हणून तसे प्रयत्न करा. आणि शेखर निकमला प्रचंड मताधिक्याने परत आपल्या समोर, शेखर समोर कोणी पुढच्या निवडणूक उमेदवार उभा राहता का? उभा राहता. मला वाटतं तुमचे चेहरे पाहिले, तुमचा उत्साह पाहिला आणि माझं ज्या रीतीने स्वागत केलं आणि एवढ्या उत्साह वातावरणात माझं भाषण ऐकता, त्या अर्थी शेखर निकम सहज 40-50 हजार निवडून येणार असा माझा विश्वास आहे. 40-50 काही काय हे नाही आहे. एवढं त्याचं स्वतःचं काम आहे, कार्य आहे. 3 पक्षाचं कार्य आहे. पक्षाचं म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं उणीव कुठेच नाही आहे, कमतरता कुठेच नाही आहे. आणि म्हणून तुम्ही 40 सांगितलं, तुम्ही 50 मिळून दिल्यास सत्काराच्या वेळेला नक्की इथे येईल, तुमच्याशी हवं तेवढं बोलेन. आज मात्र मला आपण सुट्टी द्याल रामदासजी, तेव्हा आता मी थांबू शकत नाही. माझ्या 2 सभा आहेत. एक मालवणमध्ये आहे आणि महिलांच्या बचत गटाची एक कुडाळमध्ये आहे आणि त्यामुळे जाणं आवश्यक आहे. मुलांचा प्रचार मी करायला पाहिजे असं नाही आहे. तिथले पदाधिकारी आणि स्वतः ते सक्षम आहे, तरी मी जातो, पाहतो कसं काय चाललं आहे. ते दोघंही विजय होणार, दोघंही विजय होणार, मेरिटवर. आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनकामना माझ्या रामेश्वराने पूर्ण करोत प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.